नमस्कार. खरं तर आज IPLची मुंबई इंडियन्सची मॅच होती आणि ह्या कार्यक्रमाला यायचं की नाही यायचं, यायचं की नाही यायचं अशा दुधा मनस्थितीत होतो. परंतु डुमरे साहेबांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित होतोय हे एक निमित्त होतं. आणि खरं सांगायचं तर मनापासून ठाणे भूषण, उत्तर भूषण स्वर्गीय डॉक्टर नारायण तांबे साहेबांना अभिवादन करण्याची संधी होती, म्हणून आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. मंचावर फार एव्हरग्रीन मंडळी बसलेली आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांनी 492 पानांचं एव्हरग्रीन पुस्तक लिहिलं त्याचे लेखक सुरेश हंडे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या बाजूला 2 उमदे, अगदी आजही कुठल्याही चित्रपटात शोधतील असे 2 एव्हरग्रीन बसलेले आहेत आणि पलीकडे 2 जागतिक दर्जाचे चित्रकार कवी बसलेले आहेत. या माझ्या बाजूला सदैव चिरतरुण असलेले राजेश साबळे साहेब बसलेले आहेत. साहेब, तुमच्याकडून नीलपुष्पाबद्दल अनेकदा ऐकलं होतं. नीलपुष्पाबद्दल आत्मीयता होती आणि म्हणून आज नीलपुष्पाच्या कार्यक्रमाला हजेरी लावायचीच असा निश्चय मनाशी करून ठरवून आलो. इथे आल्यानंतर पत्रिकेवर खरं बघितलं तर मनपाखरू प्रकाशन सोहळा अगदी छोट्या एका कोपऱ्यामध्ये होता. मी आवटे साहेबांना येताना म्हटलं असं का असावं. त्याचं निमित्त इथं आल्यानंतर कळलं. पुरस्कार वितरण सोहळा होता, परंतु ती एवढी दिग्गज व्यक्तिमत्व आहेत याची कल्पना नव्हती. ती इथे आल्यानंतर समक्ष त्यांना भेटल्यानंतर आली आणि म्हणून मनपाखरूचं प्रकाशन सोहळा छोट्या अक्षरात का होता आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या याच्यात का होता याचीही खात्री झाली. सगळ्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांना मनापासून भेटून आनंद झाला आणि त्यातही शाहीर किरण सोनवणे, मास्टर राजरत्न राजगुरू आणि विश्वासराव पटवर्धन ह्या तिघांच्या प्रतिमा मात्र मनात खोलवर कुठंतरी कोरल्या गेल्या. तुमच्या नीलपुष्पचे हे तिघेजण त्रिदेव आहेत. माझी तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही तिघांनी मिळून 1-1.5-2 तासाचा जरी कार्यक्रम बसवला तर मी तुम्हाला नक्की कुठेतरी संधी देईन. फक्त तुम्ही तिघांनी एकत्रित त्याचा कन्सेप्ट संकल्पना तुमच्याकडे नागेश उदवळे साहेब आहेत. यांना मगाशी बघितल्यापासून मला असं वाटत होतं की मी यांना कुठेतरी पाहिलंय. पण जेव्हा तुम्ही गव्हाणले सरांचा लेख वाचला तेव्हा मला लक्षात आलं की हेच मी वाचलं होतं. लहान मूल खेळावं तसं ते जसे बसतात. दुसरं एक महत्त्वाचं की स्वर्गीय डॉक्टर नारायण तांबे साहेब, अतिशय नितांत मला त्यांच्याबद्दल आदर होता. जुलै 2020 मध्ये कोरोना काळामध्ये मी निसर्गरम्य जुन्नर भूमी गुणीजनांची हे फेसबुक पेज सुरू केलं आणि त्याच्यामध्ये पुढे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक मोठमोठी साहित्यिक मंडळी त्याच्यामध्ये जोडली गेली, परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जोडलं जाणारं मोठं नाव होतं स्वर्गीय डॉक्टर नारायण तांबे साहेब. मी आत्ता इथे बसल्या माझं फेसबुक पेज ओपन करून बघितलं. त्याच्यामध्ये मला नारायण तांबे साहेबांनी जेव्हा माझं पेज जॉईन केलं त्याची थोडीशी हिस्ट्री मिळाली. 27 सप्टेंबर 2020 रोजी नारायण तांबे साहेबांनी माझं फेसबुक पेज जॉईन केलं. 1450वा त्यांचा सदस्य नंबर होता आणि त्यांनी एक पोस्टही केली होती. ती आमच्या जुन्नरी भाषेबद्दल होती. इतिहासकालीन आणि निसर्गरम्य जुन्नर भूमी गुणीजनांची खाण आहे आणि एक चारोळी त्यांनी त्या ठिकाणी शेअर केली होती.
भाषेतील गोडवा आहे आगळा वेगळा, जुंद्री बोली भाषा परी मराठी ओळख, दरवळतो सुगंध जीवनी जुन्नर भूमीचा, जीवन आणि भाषा यांची सांगड सुरेख. अशा प्रकारचे चारोळी नारायण तांबे साहेबांनी या ठिकाणी पोस्ट केली होती. त्याच्यानंतर लवकरच ते आकाजी आपल्यातून गेले. खरं तर मला फार खेद आहे किंवा आजही त्या गोष्टीचं दुःख आहे. कदाचित तांबेसाहेब अजून असते तर माझ्या साहित्य सेवेला किंवा शिवनेरीच्या श्रीमंतीला आणखी जळाली निश्चितपणे लाभली असती, याची सदैव खंत माझ्या मनात राहील. त्यानंतर डुंबरे साहेबांचा काव्यसंग्रह या ठिकाणी प्रकाशित होतो आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांचा हा पहिला काव्यसंग्रह आहे. तो किती दर्जेदार असेल याची कल्पना आपल्याला एकच ओळ सांगतो. मी आता थोडंसं पुस्तक चाळलं. देह क्षणाचा सोबती आत्मा श्वासाचा साथी अतिथी. देह क्षणाचा अतिथी आत्मा श्वासाचा सोबती. किती मोठं तत्वज्ञान साहेबांनी कवितेमधून सांगितलेलं आहे. ह्या कविता निश्चितपणे वाचनीय आहे. आपण सगळ्यांनी गोदंकर साहेबांनी सांगितलं तसं तुम्ही काहीतरी बोललात की लईत असावं वहीत नसावं. मला एक तसंच काहीच सांगायचं आहे की नुसतंच काव्यसंग्रह प्रकाशित करण्यापेक्षा आज एकंदर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बघितलं तर गाऊन कविता सादर करणारे जे कवी असतात ते सगळ्यांना फार भावतात. ते सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवतात. बाकीचे कवी मात्र फक्त बोलून आपले कवी, तर तसं न होता प्रत्येकाने जरा कविता थोडीशी लईत सादर करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ती जास्त पोहोचेल. कवी मंडळींबद्दल मला नेहमीच फार आदर वाटत आलेला आहे. कारण एखादा विषय मांडण्यासाठी मला मात्र फार लांबलचक लिहावं लागतं. मी स्तंभ लेखक आहे, परंतु ही कवी मंडळी तोच विषय अगदी 10-15 ओळींमध्ये अतिशय समर्पकपणे मांडतात आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल फार नितांत आदर आहे. कारण कवितेबद्दल असं म्हटलं जातं किंवा कवीबद्दल असं म्हटलं जातं, आभाळ फाटतं तेव्हा कथा जन्माला येते, धरणी फाटते तेव्हा कादंबरी जन्माला येते आणि काळीच फाटतं तेव्हा कविता जन्माला येते. इतकी ही नाटककार मंडळी आहेत. आज नीलपुष्पाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या ठिकाणाहून त्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींकडून फार मोठी ऊर्जा घेऊन मी या ठिकाणाहून जाणार आहे.